समाजात महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। या पार्श्वभूमीवर आत्मा मालिक संस्थेच्या वसतिगृहात गोवा येथून आलेल्या कुमारी पायल विजय नायडू यांनी स्वसंरक्षणावर आधारित सशक्त प्रात्यक्षिक सादर करून मुलींना जागरूकतेचा आणि स्वावलंबनाचा महत्त्वाचा संदेश दिला आहे। कुमारी पायल नायडू यांनी स्वतःच्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगामुळे आत्मसंरक्षणाचं महत्त्व जाणलं। त्यानंतर त्यांनी स्वतःला प्रशिक्षित करून इतर मुलींनाही या विषयावर जागृत करण्याचं ध्येय घेतलं। आत्मा मालिक येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी केवळ शब्दात नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मुलींना स्वसंरक्षणाचं महत्त्व समजावलं आहे। या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांचं मार्गदर्शन लाभलं असून त्यांच्या परवानगीने लेडी कोचेस व वसतिगृह शिक्षिकांनी उत्साहाने यात सहभाग घेतला। मुलींनीही या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। स्वसंरक्षण म्हणजे फक्त शारीरिक शक्ती नव्हे तर मानसिक सशक्तता आणि आत्मविश्वास सुद्धा असतो, हे कुमारी पायल नायडू यांच्या प्रात्यक्षिकातून ठळकपणे समोर आलं। अशा उपक्रमांमुळे मुलींमध्ये सुरक्षिततेबाबत आत्मनिर्भरतेची भावना अधिक दृढ होते। यावेळी वसतिगृह व्यवस्थापिका आदरणीय माई पटेल मॅडम, सर्व वसतिगृह अधीक्षिका, वसतिगृह शिक्षिका उपस्थित होत्या। या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप कौतुक केलं असून पायल नायडू यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।